नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पांच्या या नव्या कोऱ्या भागात तुम्हा दर्दी वाचकांचं आणि प्रेक्षकांचं स्वागत आहे. आज एका खूप महत्त्वाच्या पुस्तकाविषयी आपण गप्पा मारणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे गंधर्वांचे देणे. या पुस्तकाविषयी अगदी एका वाक्यात सांगायचं तर कुमार गंधर्वांच्या अगदी 40 वर्षापूर्वी झालेल्या मुलाखतींवर आधारित हे पुस्तक आहे. ग्रंथाली प्रकाशनानं हे काढलेलं आहे. पण याविषयी त्यापेक्षा अधिक मी बोलणार नाही, कारण त्याविषयी बोलण्यासाठी या पुस्तकाचं संपादन ज्यांनी केलं आहे ते अतुल देऊळगावकर सर आणि ग्रंथालीचे सुदेश हिंगलाजपूरकर हे दोघंही गप्पा मारणार आहेत. तेव्हा मी फार त्या पुस्तकाविषयी बोलणार नाही. तुम्हा दोघांचंही आनंदाचं पांच्या या आजच्या विशेष भागात ज्या भागात आपण गंधर्वाचं देणं बद्दलच बोलणार आहोत त्या भागात स्वागत करते. तुम्हा दोघांचंही स्वागत आहे. आणि अतुल सर, जसं मी म्हटलं की मी काही फार सुरुवातीला या पुस्तकाविषयी बोलणार नाही. तुम्ही सगळ्यात आधी सांगावं की काय वेगळेपण आहे या पुस्तकात, कारण तुम्ही संपादन केलंय आणि काय सांगितलंय या पुस्तकात. जेव्हा ग्रंथालींनी असं ठरवलं की कुमार गंधर्व यांची मुलाखत घ्यावी, तर कुमारजींची षष्टब्दी पूर्ती झाली होती. मराठीत अशा पद्धतीचा कार्यक्रम आजपर्यंत झालेला नाही की एखाद्या कलावंतांचे विचार सलग 6 दिवस ऐकणं. जगामध्ये जे कलावंत आहेत, ज्यांची अभिजात कला वर्षानुवर्ष सातत्यानं ऐकली जाते, पाहिली जाते, त्यांचे विचार ऐकण्यासाठी प्रदीर्घ मुलाखती घेतल्या जातात. म्हणजे इंगमार बर्गमन, अकिरा कुरोसावा, आपल्याकडे सांगायचं तर केवळ 2 कलावंतांच्या प्रदीर्घ आणि अनेक वेळेला मुलाखती घेतल्या गेल्या. त्यातले पहिले सत्यजित राय आणि लॉरी बेकर, हे दोघेही एकाच काळात त्यांच्या कलाकृती सादर करत होते. यांच्या अभिजात कलाकृतीला आपण वारंवार भेटी द्याव्या लागतात, वेगवेगळ्या काळात द्याव्या लागतात, तर त्यातले आपल्याला अर्थ सांगता येतात. पण त्याहीपेक्षा महत्वाचं, आपण जेव्हा या कलावंतांना ऐकतो, हे तत्वज्ञ कलावंत त्यांच्या कलाकृतीत जे सांगतात त्याशिवायही त्यांना काही सांगायचं असतं. कधी ते स्थूल रूपानं असतं, कधी सूक्ष्म बारकाव्यांनी असतं. मला ग्रंथालीचं वैशिष्ट्य असं वाटतं की त्यांनी ही वाचक चळवळ चालू केली आणि अनेक मोठी कामं वाचकापर्यंत नेऊन केली. त्यांना सलग 6 दिवस कुमारजींच्या मुलाखती घ्याव्याशा वाटल्या. ते घेताना वासंती मुजुमदार, अरुण मुजुमदार आणि सत्यशीलजी देशपांडे यांनी प्रश्न काढली. ते विचारायला वसंत बापट, शरदचंद्र चिरमुले, मंगेश पडगावकर यांसारखे लोक होते. विंदा करंदीकर, श्रीराम लागू, इंदिरा संत यासारखे श्रोते होते. आणि त्यामुळे दिनकर गांगल, कुमार केतकर, सुदेश यांच्या सगळ्यांच्या पुढाकारानं हा जो कार्यक्रम झाला, हा ऐतिहासिक ठेवा आपल्याला मिळाला. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते येणं आवश्यक होतं. पण दुर्दैवानं याचं जे ध्वनिमुद्रण आहे ते काही उपलब्ध होत नव्हतं. ते काही वर्षापूर्वी एक कुमारप्रेमी आणि संगीत रसिक विजय जोगदंडे यांच्या हाती लागलं आणि ते दिलं. ते तातडीनं मी दिनकर गांगल, कुमार केतकर आणि सुदेश यांना दिलं. आणि ते दिवाळीला असं ठरलं की आपण याचं पुस्तक करावं. आणि ते पुस्तक आपल्याकडे येतंय. त्यातला महत्वाचा भाग असा आहे की जवळजवळ 39 वर्षापूर्वीचं हे ध्वनिमुद्रण हे साधारणपणे 13 तासांचं आहे. त्यातले 4.25 तास कुमारजी गायलेले आहेत केवळ तानपुऱ्यांवर. म्हणजे त्यांचे सांगीतिक विचार व्यक्त करताना ते केवळ तानपुऱ्यावर बारकावे समजावे म्हणून गायलेले आहेत. ते सगळे उत्तम QR कोडवर, त्या ध्वनिमुद्रणावर प्रचंड प्रक्रिया करून समीर कदम यांनी आपल्यापर्यंत दिलेले आहेत. आणि हे या पुस्तकातून वाचकांसाठी खुलं झालेलं आहे. खरं तर आता अतुलजी, तुम्ही जी नावं घेतली की 40 वर्षापूर्वी हा जो मुलाखतीचा कार्यक्रम झाला त्याच्याशी निगडीत, म्हणजे त्याच्याशी जोडले गेलेले जी नावं आहे, तर माझी खात्री आहे की त्या प्रत्येकाचं काही ना काही या पुस्तकात आलेलं आहे. जरी आपण म्हणतोय की या कुमारजींच्या मुलाखतींवर आधारित पुस्तक आहे. सुदेशजी, तुम्ही काय सांगाल? तुम्ही त्या 40 वर्षापूर्वीच्या प्रक्रियेतही सहभागी होतात आणि आत्ता हे पुस्तक अशा पद्धतीने म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर, मी गेले 4-5 दिवस हे पुस्तक वाचते, तर मला ते QR कोड म्हणजे वाचता वाचता तो आपल्या फोनवर QR कोड लावायचा आणि ते ऐकायचं, ही खूप मजा वाटते मला ते पुस्तक वाचताना ऐकायची. तर हे सगळं कसं साधलं? कशी होती ती प्रक्रिया? 40 वर्षापूर्वी ज्यावेळी दिनकर गांगलांनी ठरवलं, त्यांना वासंतीबाईंनी सांगितलं होतं की आपण कुमार गंधर्वांना बोलवूया आणि त्याची सलग आपण 6 दिवस व्याख्यानं घेऊया. यात त्यांना प्रामुख्याने त्यावेळी ग्रंथालीच्या ह्या सगळ्या कार्यकारी मंडळाबरोबर संजीव खांडेकर असोसिएट होता. त्याचं मोठं योगदान त्यावेळी त्याला लाभलेलं होतं. आणि ते ऑडिओ रेकॉर्डिंग करून सगळं झालं.
पण समूह मधल्या काळात ते सगळं रेकॉर्डिंग कुठे होतं काय होतं आम्ही त्याचा शोध पहिली 3-5 वर्ष शोधण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला ते काही मिळू शकलं नाही. नेमकं ते 2.5 वर्षापूर्वी अतुल देऊळकरांना सगळे मिळालं आणि त्यांनी ते 2.5 वर्षापूर्वी दिनकर गांगलांना, कुमार केतकरला किंवा संजीव खांडेकरकडे मला आणून सगळं हे दिलं. आणि मग आम्ही आता हे परत याचं पुस्तक कसं करायचं, पुस्तक स्वरूपात हे कसं आणायचं हे सगळे चालू होतं. आणि बघा कसा योगायोग असतो, शताब्दी वर्षाची सांगता आहे आणि त्या सांगतेला हे पुस्तक येणं आणि त्याचं औचित्य आम्ही साधू शकलो हे आम्हाला खूप महत्त्वाचं वाटलं. खरंच म्हणजे आज मला प्रामुख्याने या पुस्तकाविषयी गप्पा मारताना अतुल सर तुम्हाला हा प्रश्न विचारावासा वाटतो की कुमार गंधर्व आणि गायन हे समीकरण आहे, आम्ही पण त्याच्याबद्दल वाचत आलोय, ऐकत आलोय, पण तुम्हाला या पुस्तकाचं संपादन करत असताना आणि त्या मुलाखती ज्या दीर्घ मुलाखती झाल्या होत्या त्या ऐकून त्या पुस्तक रूपात आणताना तुम्हाला वेगळे कुमार गंधर्व दिसले असतील, कळले असतील, ते त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. आणि वाचकांनी पुस्तक वाचताना काय विचार केला पाहिजे, कारण आपण प्रत्येक पुस्तकांना काहीतरी वेगळं घेतो, तर ते ऐकायला आवडेल मला. चांगला प्रश्न आहे भारती. काय आपण या तत्वज्ञ कलावंतांकडनं खूप उत्तम दृष्टी आपल्याला घेता येते, म्हणून यांना वारंवार काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. आता कुमार गंधर्व जेव्हा बोलतात तेव्हा आता या 6 मुलाखतींमध्ये ते स्वर, लय, ताल याविषयी बोललेले आहेत, रागसंगीताविषयी बोललेले आहेत, संगीतातील घराणेविषयी बोललेले आहेत, लोकसंगीत, ऋतुसंगीत, निर्गुणी गीतं याच्याबद्दल बोललेले आहेत, आणि मी ऐकलेलं गाणं, पाहिलेलं गाणं आणि माझं गाणं असं बोललेले आहेत. तर कुमारजींचं वैशिष्ट्य काय, एक शाळेमध्ये न गेलेले कुमारजी वाग्गेयकार म्हणजे अनेक भाषांवर प्रभुत्व, आपल्याला कल्पना नाही, बंदिशीच्या अर्थात जाण्यासाठी त्यांनी लोकभाषांचा कसून अभ्यास केला. मग महाकौशल, अवधी, ब्रिज, मैथिली यातले शब्द कसे आलेले आहेत, ऋतुसंगीत कसं तयार झालेलं आहे, लोकसंगीत, आणि ते कोणाकडनंही शिकायला तयार होत होते. मी अक्षरशः दरवेळेला थक्क होतो कुमारजींकडे पाहिल्यानंतर. रस्त्यावरून जाणाऱ्या भिकाऱ्याची एक भजन ऐकून ते निर्गुणी भ्रवश पूर्ण जगाचं आपल्याला त्यांनी खुलं केलं दालन, किंवा घरावरनं जाणाऱ्या आदिवासी महिलांचं गाणं ऐकून त्यांनी धून उगम राग तयार केले. म्हणजे संगीताची निर्मिती कशी आहे आपल्याला हे सांगितलं. तर हे सगळं करताना आपण कसा विचार करावा याबद्दल ते आपल्याला सतत सांगत जातात. तो त्या काळातही जितका उपयोग होता तो आत्ता सुद्धा तितका महत्वाचा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं होतं की हवामान बदल होतोय हे फक्त राशेल कार्सनबाईंना कळलं नाही, ते कुमारजींना पण जाणवलं होतं. म्हणून ऐसो कैसो आयो रितारे अशी बंदिश त्यांनी केलेली आहे. म्हणजे अतिशय बारकाईने निसर्गाकडे जसं दुर्गाबाई बघतात तसं कुमारजी बघतात. पुस्तक तर भव्य दिव्य झालेलं आहे. म्हणजे त्याच्यातला तो QR कोडचा प्रयोग, त्याच्यातले दुर्मिळ फोटो आणि त्या मुलाखती ज्या पद्धतीने वाचकांसमोर येतात ते सगळंच. पण तो कार्यक्रम जो झाला NCPA मध्ये ज्याचा उल्लेख आता अतुलजींनी केला, हे सगळं कसं जुळून आलं, कसं जुळून आणलं गेलं. आणि आता मला विचारायचं आहे तो म्हणजे आता पुस्तकाला मिळणारा प्रतिसाद. सुदेशजी सांगतो, पुस्तकाचं तर सगळं पूर्ण पुस्तक तयार झालं आमचं. त्यांना मगाशी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पंडित सुरेश तळवलकरांची प्रस्तावना आहे किंवा सतीश बाबासाहेब मी खूप चांगली मांडणी केली आणि प्रेझेंटेशन करून आनंद लिमॅनकडनं ते पुस्तक चांगलं उत्तमरित्या छापून आत्ता बाहेर तर आलेलंच आहे. तर इथे कुमार केतकर आमचे जे ग्रंथालयाचे फाउंडर विश्वस्त आहे, त्यांना मी म्हटलं नुसतं आपण या पुस्तकाचं प्रकाशन साध्या स्वरूपात जर केलं तर माणसं तिथे किती येतील, व्याख्यानं ऐकतील, 40-50 मंडळी येतील किंवा जसे 200 मंडळी येतील ती ऐकतील. तर त्या जशी आपण 6 व्याख्यानं केली सलग 6 दिवस, त्याचा जर आपण काही एखादा मोठा कार्यक्रम जर करू शकलो तर तो वाचकांपर्यंत सगळा कार्यक्रम तर जाऊ शकेल आणि आपण जन्मशताब्दीत एक चांगली मानवंदना त्यांना दिली असं घडू शकेल. या निमित्ताने आम्ही अप्रोच, कुमार केतकर आमची सगळी टीम, आम्ही NCPAला अप्रोच झालो, NCPAला सगळं सांगितलं. आता मग याची आम्ही पत्रिका काढली, ती आम्ही सगळी व्हायरल करायला लागलो आमच्या सोशल नेटवर्कमधून किंवा छापील माध्यमातून. आम्हाला 2,500 जणांची नोंदणी झाली होती की आम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे, पण आम्ही 812च्या वरती काही वाचकांना तिथे सामावून घेऊ शकलो नाही. पण यात वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी तिथे आलेली होती. नंतर सगळा आम्ही हा कार्यक्रम रेकॉर्ड केला
आणि ग्रंथालय वॉच आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकला. आत्तापर्यंत आम्ही हा कार्यक्रम गेल्या रविवारी टाकला आहे आणि आता रविवारी येणार आहे. या मधल्या काळात 10,000 माणसांनी हा आमचा कार्यक्रम बघितलाय. मला असं वाटतं की असा सलग एवढा मोठा कार्यक्रम 3 तासाचा वाचकांनी 10,000 बघणं आणि पुस्तकं आम्ही आता याची पहिली जी आवृत्ती काढली होती ती 1500 प्रतींची काढली होती. त्यातल्या 1250 प्रती आतापर्यंत संपलेल्या आहेत. तर मला असं वाटतं ही एक मोठी घटना घडलेली आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे की तू कार्यक्रम इतका तर देखणा तुम्ही केलाच केला, प्लस जे पुस्तक दिलं आणि पुस्तकाचं जे प्रेझेंटेशन केलंय त्यातनं आम्हाला ऐकायला मिळतं. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठीतला हा पहिला प्रयोग आहे. कुमारजींबद्दलचं पुस्तक आहे म्हणजे अर्थात संगीत विषयक पुस्तक आहे. पण जसं पुस्तक हातात घेताना माझ्या मनात होता प्रश्न की मला काही खूप संगीताबद्दल कळत नाही. अर्थात संगीत, शास्त्रीय संगीत ऐकायला आवडतं. अशा वाचकांना तुम्ही काय सांगाल की का वाचलं पाहिजे हे पुस्तक? काय मिळतंय आपल्याला या पुस्तकात? मुळामध्ये ना शास्त्रीय संगीत म्हटलं की 90% लोकांची ते आपल्याला काही कळत नाही किंवा ते अवघड आहे. तर इथं मी मुद्दाम सांगतो की शास्त्रीय संगीतातलं व्याकरण मलाही कळत नाही. मी हे वारंवार सांगत आलोय. पण तरी देखील मी रोज शास्त्रीय संगीत ऐकतो. याचं कारण कुमारजींनीच म्हटलेलं आहे, या पुस्तकातही म्हटलंय की शास्त्रीय संगीत हे शास्त्र जितकं आहे तितकंच ती अमूर्त कला देखील आहे. एखादा सूर ऐकल्यानंतर आपल्या तो हृदयात भिडत असतो. यासंबंधी मेंदूशास्त्रज्ञ म्हणतात माणूस ही एक सांगीतिक प्रजाती आहे. आपल्या मेंदूत सगळ्यात जास्त परिणाम स्वरांचा होत असतो. तर त्यामुळे समजा आपण निर्गुणी भजन जरी ऐकलं तरी आत्ताचा जो एकंदरीत काळ आहे धकाधकीचा, वेगवान, त्यामध्ये तुम्हाला शांतता पाहिजे असेल तर तुम्ही शांतपणे सगळं काही बाजूला ठेवून कुमारजींचे स्वर ऐका. त्या निर्गुणी शब्दांचा अर्थ समजून घ्या. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो. कुमारजी या परत मुलाखतीत असं म्हणालेले आहेत, आपण नीट ऐकत नाही. भले भले लोक मला माहिती आहेत म्हणाले की ते गाणं काय शब्द आपण बोलणं सुद्धा नीट ऐकत नाही. आता तर या सेल्फीच्या काळात ते खूप कठीण झाले. आपल्याला अंतर्मुख व्हायचं असेल, विचार करायचा असेल तर तुम्ही काहीही ऐका मन लावून. तुम्हाला ते आपोआप भावतं. संगीत कला कळण्यासाठी नाहीये, चित्र कळण्यासाठी नाहीये, पक्ष्यांचा आवाज हा कळण्यासाठी नाही, तो भावण्यासाठी आहे. लहान मुलाचं हास्य हे निरागसता आपल्याला आनंद देणार आहे, निखळ आनंद देणार आहे. तसं हे संगीत आहे. ऋतुसंगीत तुम्ही जर ऐकलं तर तुम्हाला लक्षात येईल की किती साध्या ताना आहेत. आपल्या आजूबाजूला पीक लावताना झुल्यावर या ज्या मुली बायका गातात त्यातनं आपल्याला जो आनंद मिळतो, तुम्ही त्याला शास्त्र म्हणा न म्हणा, पण ही एक अमूर्त कला आहे. आणि एक अतिशय द्रष्ट्या माणसांनी आपल्याला साठी कष्टपूर्वक हे आपल्याला दिलेलं आहे. जे 48 वर्ष गात होते, वेगवेगळ्या पद्धतीनं गाणं दिलेलं आहे. तुम्ही काहीही ऐका, कुठेही जाऊन ऐका, पण त्यातून तुम्ही किती अंतर्मुख होता ते म्हणायचे. तुम्ही कसं ऐकता त्यावर अवलंबून आहे. तर मग तुम्ही त्यांचं भजन ऐका, राग ऐका, ताल ऐका, तर तुम्हाला वेगवेगळी दृष्टी मिळेल आणि स्वतः आणि आपली संस्कृती खूप चांगल्या पद्धतीने कळायला लागेल. यासाठी फक्त मनपूर्वक वाचा आणि मनपूर्वक ऐका. नाही, खरंच मला खात्री आहे अतुलजी आणि सुदेशजी की इतकं देखणं पुस्तक आहे. आणि आजच्या आपल्या गप्पा सुद्धा ज्या झाल्या आहेत त्यातून वाचकांना नक्की उत्सुकता निर्माण झालेली आहे की कुमारजींबद्दलचं पुस्तक, कुमारजींच्या मुलाखतींवर आधारित हे पुस्तक कसं आहे, काय आहे त्यात. त्यामुळे नक्की खात्री आहे माझी की ती अधिकाधिक लोकांपर्यंत हे पुस्तक पोचेल. तुम्ही ज्या कार्यक्रमाचा सुदेशजी उल्लेख केला तो कार्यक्रमही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल अशी खात्री आहे. आज तुम्ही या पुस्तकाविषयी माझ्याशी गप्पा मारल्यात आणि सविस्तर आम्हाला सांगितलं, त्या पुस्तकात बद्दल सांगितलं, त्याबद्दल तुम्हा दोघांचेही खूप आभार. आणि एक उत्तम पुस्तक, एक उत्तम कलाकृती आमच्यापर्यंत पोचवली त्यासाठी सुद्धा आभार. धन्यवाद. तर गंधर्वाचं देणं या पुस्तकाबद्दल आता आपल्या गप्पा झाल्या. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की सध्या काय वाचतात आहेत लोक हे आपल्याला कळतं ते आपल्या टॉप 5च्या माध्यमातून. या आठवड्याची महत्त्वाची टॉप 5 पुस्तकं कोणती हे सांगतात आहेत राजहंस पुस्तक पेठेचे संचालक संजय भास्कर जोशी. पुन्हा एकदा राजहंस पुस्तक पेठेतून मी संजय भास्कर जोशी तुमच्याशी गप्पा मारायला आलोय. आमच्या टॉप 5 विक्रीमध्ये पहिल्या क्रमांकाचं पुस्तक आलंय ते म्हणजे चिंटूचे संच.
दणादण लोक खरेदी करतायत. आणि गंमत अशी आहे, लोक बरं का मुलांच्या नावावर चिंटू घेतात आणि मोठी माणसं देखील वाचत असतात. हे सगळे चिंटू पसरले तिकडं, भरपूर पुस्तकं चिंटूची खपतायत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे बरं का बोक्या सातबंडेचे 1 ते 10 भाग. हे 10 भाग दिलीप प्रभावळकरांनी इतके अप्रतिम लिहिलेत ना की अलीकडच्या मुलांना त्या आपल्या घरच्या कहाण्या वाटतात. त्यामुळे मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय ठरलेले हे बोक्या सातबंडे. आणि गंमत बघा, आत्ताच्या लिहिलेल्या या दिलीप प्रभावळकरांच्या बोक्या सातबंडेनंतर दुसरं पुस्तक माझ्याकडे जे येतंय, खरं म्हणजे पुस्तकांची जोडी आहे ती अनेक वर्षापूर्वीच्या महान साहित्यिकाने लिहिलेली, म्हणजे जी.ए. कुलकर्णी यांची मुग्धाची रंगीत गोष्ट आणि बखर बिंबची ही 2 चिरंतन पुस्तकं, अतिशय सुंदर मुलांसाठी लिहिलेली पुस्तकं आमच्याकडे टॉप विक्रीला चालली आहेत सध्या. गेले काही महिने काय वर्ष अतिशय जोरात विक्री असलेलं पुस्तक ते यावेळी देखील जोरात आहे, ते म्हणजे नदिष्ट. काय करावं, महिन्यामागून महिने हे पुस्तक आमच्या टॉपमध्ये येतच. मनोज बोरगावकरांनी लिहिलेली नदीच्या काठच्या जीवनाची कहाणी अजूनही लोकांमध्ये विलक्षण लोकप्रिय आहे. आणि सध्या गेल्या 2-3 महिन्यात अतिशय लोकप्रिय झालेलं अभिराम भडकमकर यांचं सीता हे पुस्तक देखील यंदा टॉपमध्ये आलंय बरं का. तर ही होती यावेळची टॉप 5 पुस्तकं. यावेळच्या टॉप 5 पुस्तकांमध्ये आवर्जून बाल साहित्याचा उल्लेख झालेला दिसतोय. ही खूप आनंदाची गोष्ट आहे की सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि पालक आपल्या मुलांना दुकानात जाऊन पुस्तकं विकत घेऊन देतात आहे आणि त्यांना वाचनासाठी प्रवृत्त करतात आहेत. त्यामुळे येत्या कालावधीत आम्ही सुद्धा बाल साहित्यावर भर देणार आहोत. तुम्हाला जर काही नवीन पुस्तकं सुचली तर आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे anandachapan@gmail.com. पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूच. तोपर्यंत वाचत रहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.